या पिढीची भांडणात कॉमन गोष्ट अशी आहे, खूप मायक्रो मॅनेजमेंट करतात. पुरुष असा असतो की थोडा डेलिगेट करून जरा निवांत होतो, तर तसं निवांत होणं हे जनरली स्त्रियांना जमत नाही आणि मग त्या स्वतः निवांत होत नाही आणि मग पुरुषालाही निवांत होऊ देत नाहीत. आणि हे वादाचे मुद्दे जे प्रत्येक पिढीमध्ये आहेत. दररोज मी सुकीर्तला आय लव्ह यू म्हणत असेल आणि मला ते व्हॅलिडेशन हवं असतं की माझ्याशी काहीतरी चांगलं बोलणं वगैरे, असं मी त्याला डायरेक्ट विचारते, तर ते येत नाही तुमच्याकडून. समजा एकटा बाबा मुलगा गेलाय, ट्रिपला गेलाय, क्रिकेट खेळायला गेलाय, बॅडमिंटन खेळायला गेलाय, या स्वतःचा जग एक असतं आणि त्या स्वतःच्या जगात थोडं तरी रममाण झालं तर मुलींना लय त्रास होतो आणि त्या खूप बोलतात आणि इरिटेट करतात. तर हे कारण आहे भांडण्याचं. आणि मग त्यामुळे असं होतं की अरे स्पेस नाहीये मला. कैक वर्ष झाली आणि उशिरा लग्न केलं, छान आणि आवडीचा आणि खूप मस्त वगैरे, आणि नंतर शी कुडंट परफॉर्म. ती किती प्रेम करते सासऱ्यांवरती, पण ती इतकी भीती बसली की ती सेक्सच नाही करू शकत आहे त्याच्याबरोबर. आई वडिलांची बाजू घेणं आणि बायकोची अजिबात बाजू न घेणं याला खूप ग्लोरिफाय केलं गेलंय. करेक्ट. आई वडील आणि बायको हे दोन्ही तितकेच महत्वाचे आहेत आणि वेळोवेळी बायकोचाही तितकाच जास्त स्टँड घेतला पाहिजे. तुझ्या मते भांडण थांबवायचं कसं, म्हणजे पॅचअप कसं करायचं, मिटवायचं कसं? भांडण होणं अपरिहार्य आहे, पण भांडणाला एक्सपायरी डेट असली पाहिजे आणि ती एक्सपायरी डेट सेम डे. कितीही भांडा पण त्या दिवशीच तुम्ही ते मिटवा. नमस्कार मंडळी, वैचारिक किडावरच्या नवदुर्गा सेगमेंटमध्ये मी सुकीर्त गुमास्ते तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि माझ्यासोबत आहे माझ्या आयुष्यातली देवी, म्हणजे भरपूर रूप आहेत तिची, सरस्वती, लक्ष्मी, दुर्गा, अशी कालीमाता हो कालीमाताचं रूप जरा जास्त आहे. तर अशी माझी बायको उर्मिला निंबाळकर. नमस्कार. नमस्कार. आणि आजचा आमचा बोलण्याचा विषय आहे ते म्हणजे भांडण. ऍक्च्युली हा विषय आपल्याला का दिला, आपण तर कधीच भांडत नाही. कधीच नाही. म्हणजे परवा आय थिंक तू चिडून नाही, म्हणजे तू फोन कट केला पण तो नेटवर्कचा प्रॉब्लेम होता आणि तू जो दरवाजा जोरात आपटला तोंडावरती माझ्या, तो पावसामुळे फुगला होता दरवाजा. त्यामुळे. आणि आमचे असे क्रिएटिव्ह डिफरन्सेस होतात पण भांडत आम्ही कधीच नाही. एक्झॅक्टली. म्हणजे तिची वैचारिक किड्यांमधली जी तफावत आहे, किड्यांचे रंग आणि विचारांचे रंग वेगळे. आपण असे नाही, आवाज वाढतात आमचे, बाकी लोक विचारतात काय चाललंय, पण आम्ही म्हणतो की अरे म्हणजे तात्विक. म्हणजे थोडक्यात भांडणं होतात आमच्यामध्ये. असं कोणीच कपल नसेल की ज्यांच्यात भांडणं होत नाहीत. आणि जे असे म्हणतात की आमच्यामध्ये भांडण होत नाही ते खोटं बोलतात. आणि त्यात कसं आहे माहितीये का की आम्ही लाईफ पार्टनर आहोत आणि बिझनेस पार्टनर सुद्धा आहोत. म्हणजे आम्ही कामही एकत्र करतो आणि आयुष्य पण एकत्र जगतोय. त्याच्यामुळे क्वांटिटी ऑफ भांडण तुम्ही समजू शकता. पॉसिबिलिटीज खूप जास्त आहेत तिथे. म्हणजे वैचारिक पासून तात्विक पासून ते अगदी रोजच्या आयुष्यातली. पण म्हणजे भांडणं होतात आणि हा आपल्या रोजच्या जगण्याचा भाग असतो. तसं मला असं कुठेतरी वाटतं की ते वाद होणं अपरिहार्य आहे रोजच्या आयुष्यामध्ये. तर ते कशा पद्धतीने सॉर्ट आउट करता येतील याच्यासाठी प्रयत्न करत राहायचं. आणि ती प्रॅक्टिस आहे, जशी हळूहळू तुम्ही करता लग्नानंतर मसल डेव्हलप करता की आधी 5 किलोचा डंबेल, मग 10-12, तसं ते हळूहळू होत जातं असं मला वाटतं. समस्त मुलींच्या कंप्लेंट्स काय आहेत मुलांबद्दलच्या त्या सांगा. तमाम स्त्रियांच्या मुलींच्या वतीनं मी असं इथे सांगते की साधारण कोणते कोणते मुद्दे आमच्या डोक्यात जातात मुलांचे. तर ते म्हणजे येस, मुलींना जनरली मल्टीटास्किंग आणि सगळं खूप असं नीटनेटकं आणि असं छान बारीक बारीक गोष्टीत ऑलमोस्ट OCD परफेक्शन असं गाठायला आवडतं. आणि मग ते तशीच अपेक्षा पुरुषाकडून पण करतात, पार्टनरकडून, की मग असं नीट छान मेसेज कसा नीट टाईप करून पाठवायचा, अशी माझी दखल घ्यायची. आणि मग मला असं मधून अधून कसं आय लव्ह यू वगैरे सांगायचं, स्वच्छता पाळणे, हायजीन वगैरे असं. आणि नाही केलं की हो अगदीच वगैरे हे असं डोक्यात जायला लागतं. हात धुतल्यानंतर असं बाहेरच्या पॅन्टला शर्टाला पुसणे म्हणजे नाही, घरामध्ये नॅपकिन टॉवेल वगैरे डार्क असलं की पुसता येतं फक्त. ओके, कंटिन्यू. याच्यावरूनच कळतं. सो त्याच्यामुळे हायजीन लेवल, नीटनेटकेपणा. आणि म्हणजे मी अस्वच्छता मी समजू शकतो. म्हणजे मला असं वाटतं स्वच्छतापेक्षाही ते खूप मायक्रो मॅनेजमेंट पण डोक्यात जातं ग खूप, माहितीये का, की असाच धुवायला पाहिजे, इथनच तेच हे लावायलाच पाहिजे, तोच नॅपकिन घ्यायला पाहिजे, तो नॅपकिन नको वगैरे. किचन ओटा साफ करणारा नॅपकिन जर तुम्ही हात धुवायला टॉयलेट मधून बाहेर आल्यानंतर जर वापरला, बरोबर नाही, आय कॅन अंडरस्टँड. आणि ना मला असं वाटतं
की मुलींना मुलींची लव्ह लँग्वेज जी आहे, ज्या 5 लव्ह लँग्वेज आहेत, तर त्याच्यातली बऱ्यापैकी शाब्दिक म्हणजे वर्ड्स ऑफ अप्रिसिएशन. म्हणजे मीच आपल्या बाबतीत सांगायचं तर मी तुला साधारण एव्हरी सिंगल डे दररोज मी सुकीर्तला आय लव्ह यू म्हणत असेल. आणि मला ते व्हॅलिडेशन हवं असतं की की माझ्याशी काहीतरी चांगलं बोल ना वगैरे, असं मी त्याला डायरेक्ट विचारते. आणि आय लव्ह यू वगैरे, तर ते येत नाही तुमच्याकडून. मनात खूप असतं त्यामुळे. मनात नाही, मी सांगते ना, ती लव्ह लँग्वेज सतत टचच जी असते ना, म्हणजे सतत कधीही मूड येणे नाही. आय टेक इट बॅक. सतत मूड असणे म्हणजे दुःखी, स्ट्रेस, बरं नाही वाटत आहे, आजारी आहे, कोणत्याही प्रसंगामध्ये जर त्याचं सोल्युशन लव्ह लँग्वेज जर टचच असेल तर काय म्हणजे माणसानं काय करावं, तर ही जी अपेक्षा आहे ती डोक्यात जाते. बिकॉज ना मला असं वाटतं की स्त्रीला आहे ना, आता मी पण कॉन्टेंट क्रिएटर आहे, मला कमेंट्समध्ये इतरत्र सगळेजण म्हणतात खूप प्रेम करतात की छान दिसते, चिकणी दिसते, फ्लर्ट करत असतील किंवा कमेंटमध्ये पण. तर हजारो स्त्रिया, लाखो पुरुष जरी म्हणत असेल तरी आपल्यावरती जो प्रेम करतो त्यानं म्हणलं ना, तू काय दिसतेस आई शपथ, की असं वाटतं चला ह्याचे सगळ्याचे पैसे फिटले. आणि त्यांना न बघणं आणि न सांगणं मी कशी दिसते, न बघ सुकीर्त मी कशी दिसते, मस्त, मी कुठल्या रंगाचा ड्रेस घातलाय किंवा काय घातलंय, हा तेच ना, साडी घालणार होतीस ना तू, साडी, एक सेकंड काय घातलंय मी आणि काय बघ तरी ऍटलिस्ट. तर माझ्या मते दखल न घेणं हा भांडणाचा विषय असू शकतो. आपल्याला न पाहणं म्हणजे पुन्हा एकदा ते दखलच घेण्याचं आहे. आणि आर्टिक्युलेट न करणं, म्हणून न दाखवणं की माझं तुझ्यावर प्रेम आहे. सो आम्हाला ते सतत अपेक्षित असतं की आम्हाला सांगत राहा की आमचं प्रेम आहे तुझ्यावरती. तर त्यांना भांडण होऊ शकतं 100%. पण मग तुझ्या काय डोक्यात जातं मुलींचं? येस, तर आता मी समस्त मुलांच्या बाजूने काही कंप्लेंट्स इथे मांडतो मुलींच्या. आणि मला हे सांगताना डिस्क्लेमर द्यायचं ते म्हणजे उर्मिला अजिबात अशी नाहीये, मी सांगते मला घरी नीट जायचंय. डिस्क्लेमर जेव्हा येतं तेव्हा तसंच घडलेलं असतं, म्हणून म्हणजे मला बघा तुला हर्ट नाही करायचं, अशा नंतर जे येणारं वाक्य असतं ते नेहमी हर्टफुल असतं. नाही पण खरंच की कुठल्या गोष्टी डोक्यात जातात माहिती का मुलांच्या. मला असं वाटतं की म्हणजे आता आमची भांडणं किंवा या पिढीची भांडणात कॉमन गोष्ट अशी आहे, खूप मायक्रो मॅनेजमेंट करतात. म्हणजे माझी आई पण खूप मायक्रो मॅनेजमेंट करायची, सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ती पडायची. म्हणजे जरी काम करण्यासाठी बाई जरी लावली असेल तरी त्याच्यात पण ती पडणार आणि त्या सगळ्या गोष्टी त्या नीट करून घेणार. पुरुष असा असतो की थोडा डेलिगेट करून जरा निवांत होतो, तर तसं निवांत होणं हे जनरली स्त्रियांना जमत नाही. आणि मग त्या स्वतः निवांत होत नाही आणि मग पुरुषालाही निवांत होऊ देत नाहीत, कारण त्या म्हणतात की अरे मी हायपर आहे तर तू पण हायपर व्हायला पाहिजे. आणि हे वादाचे मुद्दे जे प्रत्येक पिढीमध्ये आहेत. एकट्याने घेतलेलं सुख भगवतच नाही. अरे ठीक आहे, म्हणजे आता जर त्यांनी एकट्याने सुख घेतलं म्हणजे त्यांनी मुलीवर कमी प्रेम केलं असा त्याचा अर्थ होत नाही. एकट्याने सुख घेतलं, तू पण एकटा सुख घे, असं ते असतं ना. पण ते सर्वस्व तू असशील तर, आणि तुझं मात्र वेगळं जग वगैरे. जनरली असं होतं की समजा एकटा बाबा मुलगा गेलाय, ट्रिपला गेलाय, क्रिकेट खेळायला गेलाय, बॅडमिंटन खेळायला गेलाय. बॅडमिंटन म्हणजे कुठलाही स्पोर्ट्स, मी बॅडमिंटन खेळतो म्हणून म्हणत नाही. काहीच वैयक्तिक किंवा झगड्यातून अनुभवातून येत नाही, कॉमन बोलतोय. असं तो गेलाय आणि त्यांनी 3-4 तास असे खूप छान वेळ घालवलाय. आणि त्यावेळेस मग लक्षात नाही राहत ना की काही फोन करणं किंवा मेसेजला रिप्लाय करणं. अशा वेळेस की आता तू प्रेमच करत नाहीस किंवा असा युनिव्हर्सल नियम बनवून टाकणं, प्रायोरिटी बदलली आणि एकटा आनंद घेतोय म्हणजे मी कुठेतरी कमी झाले. दरवेळेस प्रत्येक गोष्टीशी कम्पेअर करणं प्रेमाच्या बाबतीमध्ये, की जर समजा मित्रांबरोबर जास्त असेल, कुठल्या मैत्रिणीबरोबर जास्त गप्पा मारल्या असतील तर मी कुठेतरी कमी झाले, असं अजिबात नसतं. महत्व जे आहे ते ध्रुवासारखं आढळपण त्या मुलीचं असतंच कायम. पण या स्वतःचा जग एक असतं आणि त्या स्वतःच्या जगात थोडं तरी रममाण झालं तर मुलींना लय त्रास होतो आणि त्या खूप बोलतात आणि इरिटेट करतात. तर हे कारण आहे भांडण्याचं. आणि मग त्यामुळे असं होतं की अरे स्पेस नाहीये मला. तर स्पेस हे एक मोठं कारण या बाबतीमध्ये मुलींना असं वाटतं की अनफॉर्च्युनेटली मुली आहे ना, ह्या जर प्रेमात पडल्या तर त्या अशा सर्वस्व देऊन बसतात. म्हणजे अख्ख्या घराला, संसाराला आणि त्याच्या आईवडिलांना, स्वतःच्या आईवडिलांना, बाळाला, असं सगळंच. आणि मग त्या गिव्हिंग नेचरमध्ये ना, सर्वस्व देण्यामध्ये खूप जास्त त्याग पण करतात आणि त्याच्यामुळे अख्खं जगच होऊन जातं नवरा किंवा मुलगा. आणि ते चूक आहे खरं, कारण तू म्हणतोस बरोबर आहे की त्याच्यामुळे लोड खूप येतो. म्हणजे माझा बेस्ट फ्रेंड तू, माझी मैत्रीण तू, म्हणजे तूच, की मग त्या व्यक्तीला असं होतं एक सेकंद खूप होते अशा आहे ना, तर तू काय कुठे कुठे पुरा पडणार. त्यामुळे मला असं वाटतं की हा म्हणजे जर त्या मुलीचंही वेगळं जग असेल आणि मुलाचंही वेगळं जग असेल तर ते छान आहे.
जर मुलीचं वेगळं जग नसेल आणि ते बहुतांशी वेळा नसतं आणि त्यावेळेस त्या मुलाच्या जगात खूप डोकावतात आणि म्हणतात की नाही मलाही भाग व्हायचं, मलाही भाग व्हायचंय, आणि ते कसं असं होतं आणि मग असं होतं की नको नको नको. तर स्पेस, तर हे एक कारण आहे असं मला वाटतं, मेजर कारण. मला असं वाटतं की जेव्हा दोघांमध्ये कम्युनिकेशन मध्ये खूप जास्त तफावत येते ना, म्हणजे मी काही व्यक्त होण्यासाठी किंवा काही गोष्टी मोकळेपणाने बोलण्यासाठी मी स्वतः हेजिटेट व्हायला लागतो आणि ती मोकळीक राहत नाही, तेव्हा मग आपण तिसरी व्यक्ती शोधतो आणि मग त्याची सुरुवात अशी होते की शेअर तुम्ही त्या तिसऱ्या व्यक्तीला जास्त करायला लागता स्वतःच्या पार्टनरपेक्षा, आणि ते शेअर करणं असं होत होत तुम्ही इव्हेंच्युअली मग असं पण होतं की त्याच्याबरोबरच तुम्ही जास्त वेळ स्पेंड करता. मी काही इथे अफेअर अशा ह्यांनी म्हणत नाहीये, ते घरातली आई पण असेल, भाऊ, आई वडील, कारण ऑफकोर्स तुम्ही ज्याच्याबरोबर तुम्ही जास्त तुम्ही आनंदात वेळ घालवता त्या व्यक्तीबरोबर तुम्हाला जास्त वेळ थांबावं असं वाटतं. एक्झॅक्टली, सहवासानं प्रेम होतं अगदीच, आणि मग प्राधान्य मग तुम्ही तुमचं त्याच व्यक्तीकडे दिलं जातं. मला असं वाटतं ना, व्यक्तीपेक्षा बऱ्याचदा हे कॉमन मला जाणवतं ते म्हणजे ना, आजकाल थोडा इश्यू असा झालाय की त्याचं स्वरूप एखाद्या माणसानं न घेता कामानं घेतलेलं आहे, की ना तो कुठे थांबायचं, कामाला कुठे थांबवायचं आणि कुठे वैयक्तिक आयुष्य सुरू होतं आणि कुठे वैयक्तिक आयुष्यात संपून आता कामाला फोकस करायला पाहिजे, झुंपायला पाहिजे, हे न कळल्यामुळे, आणि ते कुठेतरी वर्क फ्रॉम होम, फ्रीलान्सिंग, प्रोफेशन्स आता बदलायला लागलेत. आता आपण बघ ना, आपण एंटरप्रेनर आहोत, एक प्रोडक्शन हाऊस आहोत, एक कॉन्टेंट क्रिएशन पण आपण करतो, क्रिएटर्स आहोत, कलाकार आहोत, म्हणजे इतके वेगळ्या पद्धतीचे कामाचं स्वरूप आलंय ना की दोघांच्या मधलं भांडण हे वेळ किंवा काम असं सुद्धा होऊ शकतं. आणि आता तसं बघायला गेलं तर मुंबई पुण्यासारखी शहरं असतील किंवा जी मेट्रो सगळ्या सिटीज आहे, तुम्ही बाहेरच 12-12 तास असता, आणि अशा वेळेस असं पण होतं की तुम्ही काय होतं की जेव्हा तुम्हाला लगेच बोलायचंय त्यावेळेस प्रत्येक वेळेस ती व्यक्ती तुमच्या जवळ नसते, तुम्ही त्या तिसऱ्या व्यक्तीला शेअर करायला लागता. आणि त्याच्यामुळे कंपन्यांमध्ये खूप अफेअर्सचं प्रमाण वाढलंय. हँगआउट करणं, म्हणजे दरवेळेस मी म्हणतोय तसं अफेअरच असं नसतं, तुम्ही हँगआउट करणं, कारण ती व्यक्ती अवेलेबलच नाहीये, ती कुठेतरी वेगळ्याच शहरामध्ये गेली आहे प्रोजेक्टसाठी किंवा काम करते, तुमचं लॉंग डिस्टन्स आहे की तुम्ही भेटणार नाही, डायरेक्ट रात्रीच भेटणार आहात आणि तुमचा दिवस तुम्हाला फ्री आहे, अशा वेळेस तुम्ही वेगळ्याच व्यक्तीबरोबर हँगआउट करायला लागतं आणि मग अशा वेळेस शिरकाव होतो तो, आणि मग ती जागा वाढत वाढत जाते आणि मग दोघांमध्ये जास्त गॅप येतो. मला असं वाटतं की थोडंसं प्रमाण याचं पण वाढलंय की ना, की आता मुलीच्या संसारामध्ये सुद्धा मुलीचे आई वडील डोकवायला लागलेत, आणि ना तिथे कुठेतरी काय होतं माहितीये का, की थोडासा तो पण एक तो तिचा संसार आहे, तिनं तिचा निर्णय घ्यायला हवा. तर अशा वेळेला ना मुलीनं पण तो स्टँड घ्यायला पाहिजे की माझा संसार मी माझ्या पद्धतीनं करणार. म्हणजे उदाहरणार्थ माझ्या सासू सासरे आणि काय दीर जाऊ आणि इनलॉज म्हणजे सासरकडचे जशा पद्धतीनं सण वार जर मनवत असतील, साजरा करत असतील, तर थोडासा कधीतरी त्यांच्या पद्धतीनं पण करायला हवा, त्यांनी थोडासा तिच्या पद्धतीनं पण करायला हवा. तर थोडं तुझं खरं, थोडं माझं खरं, नेहमी माझंच खरं म्हणशील तर काही नाही खरं टाईप्स ते. तर ना तसा मुलींनी पण स्टँड घ्यायला पाहिजे. आणि पुरुषांच्या बाजूने तू बोलू शकशील ते उदाहरण जे चाळीतलंय की आपण म्हणजे तिला प्रॉमिस केलंय की आपण 2 वर्षात आपला फ्लॅट होणार आहे, आणि अतिशय छोटं चाळीतलं घर आहे आणि खूप छोटं, म्हणजे ऍब्सोल्युटली रोजच्या आयुष्यामध्ये प्रचंड गैरसोय आणि प्रचंड स्पेस नसणं आणि सगळे एकत्रच असणं, अशा इतक्या कमी जागेमध्ये आपण राहत असताना माणसं चांगली आहेत, ती चांगल्या घरातून येते, तिला तिच्या स्पेसची सवय झालेली असू शकते आणि ती म्हणते, ती हो म्हणते लग्नाला, कारण की त्यानं कन्व्हिन्स केलेलं असतं की 2 वर्षांना आपली आर्थिक परिस्थिती चांगली आहे, आपल्या 2 वर्षात एक छान फ्लॅट होईल, थोडीशी स्पेस मिळेल, आई वडिलांची एक बेडरूम, आपली एक बेडरूम, झोपण्यासाठी एकमेकांचे आवाज एकमेकांना ऐकू नाही जाणार. आणि नंतर जस्ट बिकॉज त्याचे आई वडील म्हणाले नाही आम्हाला नाही जायचं ही खोली सोडून, तर त्याच्यामुळे तो ठरवतो नाही आपण पण नाही जायचं मग ही खोली सोडून, आणि मग तो भाड्यानं दिला जातो इतका चांगला फ्लॅट. तर मला असं वाटतं कुठेतरी स्टँड घेतला पाहिजे ना, तू अरे बाबा ती हो म्हणाली ना तुला याच्यावरती, सो दीज आर प्रॉमिसेस, कम ऑन, तुम्ही प्रॉमिस नाही ब्रेक करू शकत. याचा अर्थ आई वडिलांना सोडा असा नाही त्याचा अर्थ होत. थोडक्यात मला असं वाटतं की कम्युनिकेशन मधली गॅप ही सगळ्यात महत्वाची, आणि स्टँड घेणं, या 2 गोष्टी तिसरी व्यक्ती म्हणजे बऱ्याचदा नणंद येऊ शकते, सासू सासरे येऊ शकतात, मुलीकडचे आई वडील येऊ शकतात, तर तिसऱ्या व्यक्तीचं ऐकून घेऊन आपल्यामध्ये घाण करण्याच्या आधी आपल्यामध्ये प्रचंड बोलण्यातली खरी आणि स्पष्ट क्लॅरिटी हवी. त्याच्याहून महत्वाची
दुसरी गोष्ट ती म्हणजे स्टँड घेता आला पाहिजे राईट. की कमॉन, मग मग काय तुमचं प्रेम आहे ना, तुम्हाला तुमच्या नवऱ्याचा स्टँड घेता आला पाहिजे, मुलगी म्हणून, स्त्री म्हणून. आणि पुरुषाला पण आपल्या बायकोचा स्टँड घेता आला पाहिजे की अरे तिचं बरोबर आहे, लाईफ पार्टनर आहे ती, कमॉन. होतं कसं माहितीये का, म्हणजे आपल्या समाजामध्येच मला असं वाटतं की आई वडिलांची बाजू घेणं आणि बायकोची अजिबात बाजू न घेणं याला खूप ग्लोरिफाय केलं गेलंय. करेक्ट. म्हणजे मी असं म्हणत नाही की म्हणजे आई वडील महत्वाचेच आहेत, म्हणजे आपल्या 2 मुलांमधलं आपण कोण जवळचं असं आपण कधीच सांगू शकत नाही. तसंच आहे की आई वडील आणि बायको हे दोन्ही तितकेच महत्वाचे आहेत आणि वेळोवेळी बायकोचाही तितकाच जास्त स्टँड घेतला पाहिजे. म्हणजे मी तर म्हणतो की बायको लाईफ पार्टनर आहे तुमची, म्हणजे एक वेळ अशी येणार आहे की आई वडील पण तुमच्या सोबत नसणार आहेत, पण बाळही मोठं होऊन जर तुम्ही म्हणजे पालक असाल तर बाळही मोठं होऊन ते त्याच्या जगामध्ये असेल. बायकोच अशी, म्हणून तर आपण लाईफ पार्टनर म्हणतो की जी आपल्यासोबत सतत असणार आहे. आणि असं होतं की ज्या घरातल्या खटकणाऱ्या गोष्टी आहेत किंवा रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी आहेत ती जेव्हा नवऱ्याला सांगते आणि नवरा स्टँड घेत नाही, खरं तर बाजू ही तिची घ्यायला पाहिजे आणि आई वडिलांची, म्हणजे योग्य वेळेला योग्य व्यक्तीची बाजू घेण्यासाठी ऍक्टिव्ह रोल पाहिजे. तर ती बाजू स्टँड भरभक्कमपणे तो घेतला पाहिजे, जो लग्नाच्या आधी खूप घेत असतो, कारण लग्नाच्या आधी ती तिच्या घरी असते, हा ती त्याच्या घरी असतो, त्यामुळे तेव्हा खूप छान दुरून तो सपोर्ट करणं असतं. पण घरी आल्यावरती तो स्टँड घेणं आणि त्याच्यासाठी खंबीरपणे उभं राहणं, मग कुठल्याही बाबतीत असेल, तिच्या काम करण्याच्या बाबतीमध्ये असेल, तिच्या कुठल्या रोजच्या खटकणाऱ्या गोष्टी असतील, कपड्यांपासून खाण्यापर्यंत, लाईफस्टाईल पर्यंत कुठलीही गोष्ट असू शकते. अगदी खरं. म्हणून मी म्हणलं की आपल्या जोक पण जे आहेत ना ते अशा पद्धतीने, म्हणजे आपण नवदुर्गा सेलिब्रेट करतोय त्यामुळे आता लोकांना वाटेल की मी स्त्रियांची जास्त बाजू घेतोय, पण मला स्पष्ट माझं हे म्हणणं आहे की आतापर्यंत सगळ्यात जास्त जिच्यावरती अन्याय झालाय किंवा आपण म्हणतो ना डिस्क्रिमिनेशन सगळ्यात जास्त होणारी गोष्ट जी असेल तर ती स्त्री आहे. आणि तरीही सगळे जे जोक्स आहेत ते स्त्रियांच्या अगेन्स्ट आहेत, कारण ऑफकोर्स ते पुरुषांनीच बनवलेत. कारण स्वतःचं घर सोडून येणं इथपासून ते सगळ्या गोष्टी नव्याने स्वीकारणं हे स्त्रीच करत असते आणि तिच्यावरतीच खूप जास्त जबाबदाऱ्या आणि तिला तीच सगळ्यात जास्त जज केली जाते, तिच्यावरती खूप जास्त जबाबदाऱ्या आणि बंधनं असतात. तर मला असं वाटतं की या बाबतीत पुरुषांनी स्टँड घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्यांनी स्टँड घेतला की झालं, हा मुलीने याला बरबाद केलं, मुलीच्या मागे, असं खूप चुकीच्या पद्धतीने बोललं जातं. त्यामुळे आई वडिलां इतकंच स्वतःच्या बायकोचा किंवा आपल्या पार्टनरचा स्टँड तितकंच मला असं वाटतं खंबीरपणे घेतलं आणि ऐकलं पाहिजे. सासू असली तरी सेम आहे. आणि बिचारा आपल्या आधीच्या पिढीचं काय झालंय, त्यांच्यावरती त्यांच्या सासू सासऱ्यांनी आणि खेडेगावात आणि सगळं, आणि आता नवीन पिढी त्यांचं ऐकत नाही. आणि मग असं होतं की काहीच म्हणजे त्यांचा सेच राहत नाही आणि मग त्यांना फक्त बाळ सांभाळायला गृहीत धरलं जातं, सासूला कामाला लावलं जातं. 8-8 तास माझं हे मूल घ्या आणि आता मी जाते बाहेर ऑफिसला. अरे तुम्ही, तिला पण जग आहे ना, तिला ट्रॅव्हल करावंसं वाटत असेल, ती आत्ता निवांत झाली असेल तुमच्या नवऱ्याला सांभाळून, तुमच्या दिराला सांभाळून, ती आत्ता थोडे नवरा बायको, ते सासू सासरे थोडेसे आता रिटायर्ड झाले असतील, आता पैसे सेव्हिंग झाला असेल, त्यांना आता ट्रिपला जावंसं वाटत असेल, सगळ्या राहिलेल्या सुप्त इच्छा पूर्ण करायच्या असतील, तर तुमची बाळं सांभाळायची. म्हणजे संसार कधीच संपत नाही. तर ते म्हणजे असं नाही मी फक्त सुनांच्याच ह्यानं, पण मग ती सासू झालेली असेल, नणंद असेल, भाऊजाई असेल, सून असेल, पण मला असं वाटतं की तिची बाजू समजून घेणं हे पुरुषाचं खूप काम आहे. आणि त्याच्यामुळे असले जे विनोद असतात ना, माझं सँडविच होतंय मधल्यामध्ये, अरे तू सँडविच कशाला होतंय, बसव की उलट आईला बसव, बायकोला बसव, काय होतंय, जे काय होतंय एकदाच होऊ दे ना. भांडण जरी झालं तर एकाच दिवशी छान ते कम्प्लीट होईल, सॉल्व्ह करा. हे असं मागे बोलणं ना, त्यानं ते फक्त चिघळत जाणार. करेक्ट आहे. मग ती दोघांची कंपनी छान अशी झाली की मग तिसरा घुसू शकत नाही असं. आणि त्याच्यामुळे काय होतं माहितीये सुकीर्त, आपण विरुद्ध समाज जे लग्नाच्या आधी असतं, बरोबर, लग्नानंतर पूरी दुनिया हमारे खिलाफ है और हम आम्ही भांडूयात, सगळ्या जगाविरुद्ध भांडूयात आणि मीठ भाकरी खाऊयात पण एकत्र राहूयात. तो किती छान ऍटिट्यूड आहे. इन अ वे नेहमी दोघांची पार्टी असायला पाहिजे. आणि तू येताना पण नाही का खूप छान बोललास की हे मुलांना पण पुरुषांना पण हे करायला पाहिजे की नाही, तेच ना, दोघांची एक पार्टी पाहिजे आणि तिथे कुठे हलायला नाही पाहिजे, दुसऱ्याने जरी इन्फ्लुएन्स केलं तरी. करेक्ट. आणि तरच मला वाटतं तिसरा येऊच शकत, घुसूच शकत नाही मध्ये तुमच्या. कसं असतं, बऱ्याच वेळा मानसिक इश्यूज असतात छोटे छोटे, म्हणजे मी काय अगदी मानसिक आजारापर्यंत जात नाहीये, पण इश्यूज असतात आणि ते इश्यूज खूप बॉदर होतात लग्नानंतर. आणि त्यासाठी प्रोफेशनल हेल्प इगो आणून कोणीच घेत नाही आणि ते सुद्धा घटस्फोटाचं सांगता येत नाही. मग
अगदीच राईट आपल्याकडे टॅबू आहे फ्रॉम ना. सेक्शुअल पासून ते कुठल्याही वियर्ड गोष्टी, या आणि वियर्ड ज्या वियर्ड असतात. सेक्शुअली परफॉर्म नाही करता येते नाही म्हणून सेक्शुअल दिवस सोड, झालेले आहेत काही कपल्स मध्ये आमच्या ओळखीचे, माहितीये. सेक्शुअल तर आहेच उर्मिला, पण असे पण वियर्डनेस जे आपल्याला वाटतात की अरे काय वियर्डनेस आहे, पण ऍक्च्युअली त्याच्यावरती क्युअर असू शकतो जर प्रोफेशनल हेल्प खूप घेतली. सिम्पल, म्हणजे त्याच्याकडे फिजिओलॉजिक म्हणजे शारीरिक काहीच इश्यू नाहीये, मानसिक काहीतरी मानसिक आहे. म्हणजे सद्गुरे मला सांगताना इतकं वाईट वाटतंय, माझ्या ओळखीतली माझी सहकलाकार एक आहे हिंदी मधली, की जिच्यावरती लहान वयात असताना एका पब मध्ये, रेस्टॉरंट मध्ये जेव्हा तिनं पहिल्यांदा ट्राय केली, तिच्या मित्रमैत्रिणींनी तिला पाजली आणि पहिल्यांदा केल्यानंतर ती टांगा पलटी आणि मग तिच्यावरती अतिप्रसंग झाला भयानक, आणि तिला आठवायला लागलं ना नंतर, ट्रॉमा. कारण ती विरोध नाही करू शकली. आणि तो इतका भयानक ट्रॉमा होता की तेव्हा कळत नाही आपल्याला, काही ट्रॉमास नंतर येतात आणि ते इतके वैयक्तिक आणि इतके भयानक असतात की कोणी जाऊ नये त्याच्यातून सद्गुरा. तर ती कैक वर्ष झाली आणि उशिरा लग्न केलं, छान आणि आवडीचा आणि खूप मस्त वगैरे, आणि नंतर शी कुडंट परफॉर्म. म्हणजे तो इतका भीती बसली आवडतो, होती. इतका प्रेम, ती त्याच्यासाठी काही करते, त्याची फॅमिली, ते एकत्र, ती किती प्रेम करते सासऱ्यांवरती, पण ती इतकी भीती बसली की ती सेक्सच नाही करू शकत आहे त्याच्याबरोबर. आणि तू इमॅजिन कर काय भांडणं, आणि ती करूच शकत नाही. आणि तो इतका प्रेम करतो की तो चीटही नाही करू शकत आहे. आणि एका पॉइंटला तिला पण असं झालं की मी काय करू, कारण सेक्शुअल फिलिंग तर आहे. तिनं जाऊन इतकं छान प्रोफेशनल हेल्प घेतली आणि त्याची काहीच चूक नव्हती. काउन्सिलिंग केलं, कपल काउन्सिलिंग केलं की तू काय काय हे करू शकतेस, मग तू कम्फर्टेबल कशी होशील, जुन्या भूतकाळात झालेल्या वाईट अपघातांना विसरून, तो आघात विसरून कसं हळूहळू तू छान त्याच्याकडे पॉझिटिव्हिटी कडे जाऊ शकतेस. म्हणजे इतकी छान शारीरिक संबंध ही खरं तर किती डिवाईन आणि किती किती छान गोष्ट आहे की नाही. तर ती किती आनंदी आणि प्रेमाच्या व्यक्तीबरोबर ती म्हणजे किती रसिकतेनं ती होऊ शकते. तर त्याच्याकडे ती वाटचाल करण्यासाठी एका काउन्सिलिंग आणि थेरपिस्टची किती मदत झाली, आणि त्यांचा डिवोर्स होता राहिला. म्हणजे जस्ट डिवोर्स म्हणजे त्यांनी लिटरली फाईल पण केलेला डिवोर्स. बरोबर. मला तेच वाटतं की या बाबतीमध्ये प्रोफेशनल हेल्प घ्यावी, कारण दरवेळेस कसं आहे की नाही म्हटलं तरी मुलाचा स्टँड आई वडील घेतात मुलाचे, मुलीचा स्टँड मुलीचे आई वडील घेतात, पण त्या दोघांना कोणीतरी त्रयस्थपणे ऐकणार आणि मित्रमैत्रिणी पण याच्यामध्ये मदत नाही करू शकत. आणि अशा खूप आणि ना म्हणजे भयानक गोष्टी असतात की ज्या लाईफस्टाईलच्या, ज्या तुमच्या रोजच्या जगण्यातल्या एकमेकांना अफेक्ट करतात. मग एखादी सवय असेल तुमची, किंवा एखाद्या गोष्टीबद्दलची भीती असेल, किंवा ती काही गोष्ट तुमच्या श्रद्धेची एखादी गोष्ट असेल. प्रत्येकाची श्रद्धा, त्याची असणारी व्याख्या, आणि तो इतका वैयक्तिक श्रद्धेचा विषय आहे, पण तो लादला जातो. आणि मग नवीन पिढ्यांमध्ये मला ते जाणवतं की हे एवढे उपास करायलाच पाहिजेत, हे एवढं आमच्याकडे गुरुवारचं गोड असतंच, आमच्याकडे शुक्रवारी हे असतंच, आमच्याकडे नॉनव्हेज चालत नाही, हे चालत नाही, ते चालत नाही. आणि ती इतकी बंधनं येणाऱ्या नवीन मुलीवरती, आणि ती बिचारी टूथपेस्ट पासून सगळं बदलून आलेली असते घरातलं, आणि तिच्यावरती, आणि किंवा ती पण नव्यानं विचित्र पद्धतीनं, तिचं वय झालंय सासूचं बिचाऱ्या, तर सासू सासऱ्यांना कामाला लावतात काही मुली. नाही, आणि तेच नाही, या क्रिपी गोष्टी वाटतात पण खरं तर महत्वाच्या आहेत त्या, म्हणजे खूप रोजच्या आयुष्यात येतात. आणि मग त्याच्यावर मला असं वाटतं की सोल्युशन शोधणं, आणि बघितलेलं आहे की अशी जवळची खूप उदाहरणं की ज्याच्यामुळे डिवोर्स खूप झालेले. लग्नानंतर कुठल्या गोष्टींमध्ये वाद झाले होते, तर हे खूप मोठं वादाचं कारण होतं आमच्या दोघांमध्ये, की मी तयार नव्हतो चान्स घ्यायला. सगळ्यात सुदैवाने एक चांगली गोष्ट अशी की आमच्या घरच्यांचा आय थिंक कधीच फोर्स नव्हता, कारण हे पण एक खूप भयानक, कारण मला असं काय वाटतं की चान्स घेणं हे त्या दोघांनीच ठरवायला पाहिजे. हे कोणीच लादू शकत नाही, किंवा इन्फ्लुएन्स पण तुम्हाला, म्हणजे हे विचारणंही चुकीचं आहे की तुम्ही कधी चान्स, इव्हन आई वडिलांनी सुद्धा, कारण शेवटी ते दोघं जबाबदारी घेणार आहेत, आपल्यालाच ते बघावं लागतं बाळ. तर मी नव्हतो फॉर, म्हणजे मला तर मुलंच नको होतं आयुष्यामध्ये, कारण मला असं वाटत होतं की अरे छान आहे, म्हणून आपल्याला ऑफकोर्स फ्रीडम आवडीचा असतो आपल्या, आणि मला वाटत होतं की अरे आपण छान फिरतोय, फिरण्यावरती बंधनं येतील, सगळ्याच गोष्टींवरती बंधनं येतील, त्यामुळे आपण नको चान्स घेऊयात. आणि उर्मिलाला स्वतःला खूप मनापासून आई व्हावं असं वाटत होतं. तर असं आमचं खूप चाललं होतं, आणि एका पॉइंटला तिने मला विचारलं की म्हणजे तुला कधीच नकोय का मूल? आणि मी म्हणलं की नाही, मला नकोय, म्हणजे किंवा मला शंका आहे या बाबतीमध्ये, म्हणजे असं पण पूर्णपणे नाहीये मला की नाही मी आयुष्यात कधीच नकोय, म्हणजे मला वाटू शकतं कदाचित, पण मला आत्ता वाटत नाहीये. तर त्याच्यावरती म्हणली की अरे तुला जर नंतर वाटलं आणि आपलं एज पुढे गेला असेल तर आपण काही करू शकणार नाही, कारण बायोलॉजिकल क्लॉक नावाची गोष्ट असते. आणि परत मला भीती वाटत होती, मला असं वाटत होतं की मी नाही चांगला पालक होऊ शकणार, किंवा मी तितका नाहीये रिस्पॉन्सिबल. नाही, तू खूपच स्वतःला हे करतोय, त्यामुळे मी टाळत होतो. त्यामुळे, आणि झालं असं की आम्ही दोघंही माध्यमाच्या क्षेत्रामध्ये असल्यामुळे आम्हाला ब्रेक खूप उशिरा मिळाले, आणि असं आम्हाला झालं की अशी आता नुकतीच सुरुवात झाली चांगल्या करिअरची, आता लगेच मुलं आल्यावरती गोष्टी बदलतील, असं सगळं असल्यामुळे मी फॉर नव्हतो.
पण ती खूप जास्त फॉर होते आणि ती मला म्हणली की नाही, ही खूप चांगली गोष्ट आहे आणि हे आपण चान्स घ्यायला पाहिजे, तुला तुझी मानसिकता बदलायला पाहिजे. आणि लिटरली मी नव्हतो फॉर, तरी मी फक्त तिला बरं वाटेल म्हणून मी ठरवलं की नाही, लेट्स टेक अ चान्स. आणि आता मला वाटतंय आता 2 वर्षाचं आहे आमचं बाळ, आणि मला असं वाटतंय की परफेक्ट निर्णय होता तो जो चांगला. आणि मी खूप जास्त या बाबतीमध्ये कृतज्ञ आहे सुकीर्तचे, कारण की खूप मोठी गोष्ट असते की तुम्हाला नाही पटत आहे हे, पण बॉस तुमचं तुमच्या पार्टनरवर इतकं प्रेम आहे ना की त्याच्यासाठी इतका लाईफ चेंजिंग डिसिजन तुम्ही घेता. केवढा मोठा निर्णय हा पालकत्वाचा, पण त्यानं तो माझ्यासाठी घेतला आणि तो बेस्ट बाबा आहे आता मी सांगू शकते. कारण आम्ही इतके बिझी होत आणि इतकी छान सगळ्या अर्थानं प्रगती होतीये, आर्थिक समृद्धी, प्रोजेक्ट्स, कामं, बिझी असणं, शिकणं, टीम वाढणं, इतक्या सगळ्या कॉन्टेंट क्रिएशन, आपण आता किती छान छान गोष्टी चालू आहेत. पण एवढ्या बिझी याच्यामध्ये दररोज बाबा आणि आई बागेमध्ये जातात, बाळाबरोबर खेळतात, संध्याकाळचा वेळ देतात, त्याच्याबरोबर टाइम स्पेंड करतात. हे मला खूप कौतुकास्पद वाटतं आणि तू ते माझ्यासाठी केलंस याचं मला खूप नाही, कारण मला तेव्हा वाटत होतं की, पण बऱ्याच वेळा असं पण असतं की चान्स घेण्याच्या बाबतीमध्ये कधी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असताना सुद्धा लग्न नकोच वाटत असतं, कारण नाही म्हटलं तरी जबाबदारीच असते. खरं. पण तुम्ही तो निर्णय घेता आणि मग नंतर स्थिरावता छानपैकी, चांगल्या अर्थाने मी म्हणतोय स्थिरावता, जर राईट पार्टनर असेल. राईट पार्टनर. तसं बाळाच्या बाबतीत सुद्धा आहे की त्यावेळेस नकोच वाटत असतं, पण तरी मी असं म्हणणार नाही की लगेच याचा अर्थ डोळे झाकून लगेच तुम्ही तो निर्णय पण घ्या. काही लोक असे पण आहेत की ज्यांना कधीच आयुष्यामध्ये नाही चान्स घ्यायचा, आणि तेही ओके. जर मला तेच वाटतं की दोघंही सेम पेज वरती पाहिजेत त्या बाबतीमध्ये चान्स घेण्याच्या. मग ते म्हणजे मुलाचा चान्स घ्यायचा असू दे किंवा आयुष्यात कधीच चान्स घ्यायचा नाहीये, या बाबतीत दोघेही. म्हणजे असं नको की एकीला घ्यायचं आणि एकाला घ्यायचंच नाहीये, तर ते दोघंही सुखी नाही राहू शकत. दुःख तयार होतं मनामध्ये आणि पुढे जाऊन कुठेतरी वयाच्या एका टप्प्यावरती त्याचा प्रचंड पश्चाताप होऊ शकतो आणि मग मागे नाही फिरतायत. त्यामुळे मला असं वाटतं की या प्रकारामध्ये सुद्धा म्हणजे चान्स घेणं याच्यामध्ये दोघांनी हा निर्णय दोघांचाच पाहिजे. परत म्हणजे कोणी त्याच्यामध्ये तिसरा किंवा चौथा कोणी इन्फ्लुएन्स करणारा नाही पाहिजे, आणि दोघांनी सेम पेजवर असले पाहिजे की हो, कारण परत जबाबदारी दोघांची. ठीक आहे, तुला वाटतंय ना, मग घेऊयात, पण तूच बघायचं, असं नाही उपयोगाचं. ते दोघांचं मूल आहे असं मला वाटतं. काय होतं माहिती का, तुम्हाला जेव्हा राग येतो दुसऱ्या व्यक्तीबद्दल आणि खूप जास्त राग येतो, आणि तो इतका राग म्हणतो ना की ते इतकं असं उकळलं, बॉईल होतं सगळं, आणि मग असं होतं की मला काहीतरी करायचं आणि ते मी काय करू शकतो. आणि तुम्ही जवळचे व्यक्ती असं, त्यामुळे तुम्हाला ते माहिती असतं की तिचे काय वीक पॉईंट्स आहेत, ती कुठल्या गोष्टींनी हलते, कुठल्या गोष्टींनी हर्ट होते, आणि मग तुम्ही असं म्हणता की ओके, या गोष्टीने ती हलते ना, मला तिला त्रास झालेला बघायचंय, आणि तुम्ही तोच मुद्दा उकरून काढता. पण हे खूप वाईट आहे. तरी का माहितीये का, कारण तो तुमचा क्षणिक आवेग असतो. नंतर आणि नंतर उलट पण होतं, म्हणजे त्या व्यक्तीला तर तुम्ही हर्ट करता, तुम्ही स्वतः गिल्टमध्ये खूप वर्ष राहू शकता आणि स्वतःचं मन तुमचं खात राहतं. आणि मला वाटतं की त्यामुळे खूप जास्त राग जरी आला, की खूप न पटणारी जरी गोष्ट झाली, तरी मला असं वाटतं की सिव्हिलाइज्ड वे म्हणतो ना आपण, हाच म्हणजे आपण माणसं शेवटी, आपण अंगावर धावून जाणं आणि ते चावा घेणं म्हणजे आपण प्राणी नाही होत. हाच तर फरक आहे माणसांबद्दल आणि प्राण्यांबद्दल, असं मला वाटतं. भांडण होणं अपरिहार्य आहे, पण भांडणाला एक्सपायरी डेट असली पाहिजे. की जसे औषधाला एक्सपायरी डेट असते, तशी भांडणाला एक्सपायरी डेट असली पाहिजे, सेम डे, आणि ती एक्सपायरी डेट सेम डे, त्याच दिवशी. कितीही भांडा, पहाट झाली तरी चालेल, पण त्या दिवशीच तुम्ही ते मिटवा. पण मला असं वाटतं की जसे क्रिकेटचे नियम असतात ना, असे भांडणाचे नियम पाहिजेत, आणि ते पक्के पाहिजेत, जे की अंगावर धावून जाणं हे नाहीच पाहिजे. खूप मोठ्यांदी आवाज वाढवणं, शिवीगाळ करणं, तिच्या घरच्यांना भांडणामध्ये ओढून त्यांच्याबद्दल अपशब्द आणि वाईट पद्धतीने बोलणं, हे नाहीच पाहिजे. म्हणजे हे याला डोमेस्टिक व्हायलन्सच आहे. हा डोमेस्टिक व्हायलन्सच आहे. आणि फिजिकल म्हणजे प्रत्यक्ष मारणं, याला तुम्ही कसलंच जस्टिफिकेशन देऊ शकत नाही. ह्याला कुठलंच मी म्हणेन की याला माफी नाहीच. त्यामुळे हे नाहीच पाहिजे. तुमच्यात वाद झालाय तर तो छानपैकी परत तोही लोकशाहीच्या मार्गाने सिव्हिलाइज्ड वे बसून बोला. मग तावातावाने बोला, स्पष्टपणे जे वाटतंय ते स्पष्टपणे सगळं बोलून दाखवा, पण ते बसून बोला. हे अशा पद्धतीने म्हणजे वस्तू फोडणं, फेकणं, आणि तुला माहितीये ते आता कन्सिडर केलंय रिसर्च मध्ये की त्याला इमोशनल अब्यूज म्हणतात. जसा फिजिकल अब्यूज असतो डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये, तर फक्त फिजिकल येऊन पुरुषानं स्त्रीला मारणं किंवा स्त्रीनं पुरुषाला मारणं फिजिकली म्हणजेच फक्त अब्यूज नाहीये, तर इमोशनल अब्यूज किंवा इमोशनल व्हायलन्स नावाचा पण प्रकार आहे. तू आता जे म्हणालास किंवा असं पण त्याच्यामध्ये इतकं ट्रॉमॅटाइज करायचं, इतकं घाबरवून टाकायचं की आवाजच नाही काढला पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा असंही होतं की पुरुष मुद्दाहून गाडी जोरात चालवणं, ती बरोबर बसलीये तर भांडणं चालू आहेत तर
तो राग गाडीवरती काढणं, म्हणजे ती घाबरून जाते. त्यांनी काय होतं की तुम्ही प्रयत्न करताय, म्हणजे जसं नाही का की जंगलामध्ये प्राणी मोठ्यांदा डरकाळी फोडून बॉर्डर क्लिअर करतात त्यांची, तोच प्रकारे हा कुठेतरी. आपण प्राणी नाही आहोत, आपण माणूस आहोत. मला असं वाटतं की याला पूर्णपणे फुली या गोष्टी भांडणामध्ये अजिबात नाही पाहिजेत. पण त्याचा म्हणजे म्हणतात ना की व्यक्त होण्याची पद्धत आहे ना, तुम्ही ते बोलून दाखवा, आपण शेवटी माणसं आहोत असं मला वाटतं. तर हे नियम आहेत. आदळापट, मारहाण, शिवीगाळ हे नाहीच, याला क्षमाच नाही म्हणजे. हात उचलणं बरोबर. आणि हे आता बरेच लोक असंही म्हणतात, म्हणजे बरेच पुरुष असे लगेच नाही का की अशी काही उदाहरणं सांगतात की नाही स्त्रिया पण करतात वगैरे, पण ती खूप अपवादाने नियम ठरत नाही. खूप कमी उदाहरणं असतात. 90% 95% वेळा हे पुरुषच करतात स्त्रियांवर. डोमेस्टिक व्हायलन्सचे बळी ही पुरुषही असू शकतात, पण आकडेवारीच असं सांगते की स्त्रिया जास्त प्रमाणे, मोठ्या प्रमाणात आहे दुर्दैवानं. आता आपण भांडणाविषयी इतकं बोललो, हेल्दी रिलेशनशिप बद्दल पण बोललो, पण माझ्या मते सोल्युशन पण पाहिजे याच्यामधून, उपाय जरा. बरोबर. तर तुझ्या मते भांडण थांबवायचं कसं, म्हणजे पॅचअप कसं करायचं, परत एकदा छान आनंदी आयुष्याकडे कसं वळायचं, मिटवायचं कसं? मिटवायचं मला त्याच्यावरती बोलणं, बसून बोलणं हाच उपाय वाटतो कायम. म्हणजे वेळ जाऊ द्यावा, थोडाच म्हणजे वेळ जाऊ द्यावा, म्हणजे 3-3, 4-4 दिवस, आठवडाभर अबोला हे नाही उपयोगाचं. त्याने काय होतं, त्यांनी आतल्यात तुम्ही खूप रॅन्डम विचार करता आणि ते तुमचं म्हणतात ना सडतात ते विचार. तर त्यामुळे लगेचच बोलणं एकमेकांशी, मला तर हेच वाटतं की. आणि बोलून ना, मला हे तुझं पटलेलं नाहीये त्याचं कारण मी सांगतो, तुम्ही ते नीट छानपैकी समजवून सांगा. पण मला वाटतं बोलणं हाच उपाय. तुझ्या मते कुठला उपाय असू शकतो? माझ्या मते ना की ना प्रत्येकाची एक लव्ह लँग्वेज असते. मग गिफ्ट, ऍक्ट ऑफ सर्व्हिस, वर्ड्स ऑफ अप्रिसिएशन, फिजिकल टच, आणि 5वं क्वालिटी टाइम. तर तुम्हाला तुमच्या पार्टनरचा माहिती पाहिजे बॉस. आणि भांडणानंतर आहे ना, तो तुम्हाला करेक्ट जर पकडता आला, म्हणजे कसं पोटात शिरायचं, आपल्या साध्या भाषेत सांगायचं, तर प्रत्येकाचा पोटात शिरण्याचा मार्ग वेगवेगळा असू शकतो. बरोबर आहे. बरोबर ना? पुरुषांचा एकच असतो फक्त, वेगळ्या गोष्टींमध्ये शिरण्याचं फक्त काय बोलायचं आता, तो असू शकतो. तो स्त्री असेल तर येस 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 असं तुम्हाला बरोबर हे करता येऊ शकतं. हे काही आता ते ओपन सिक्रेट आहे. बऱ्याचदा ना ते इतकं जास्त ते गोष्ट घडते आणि ना आपण हे विसरून जातो कुठेतरी की अरे हेतू चांगला आहे, तर खूप छान होतं. आणि ते समजावून सांगायचं. म्हणजे उदाहरणार्थ, माझी अपेक्षा, म्हणजे मी तुझ्यासारखी बुणबुण लावली आणि मी तुला मागे लागते आणि मग तू त्याच्यातून चिडला, तू 4 गोष्टी बोललास आणि आपलं भांडण झालं मोठं. तर मला असं वाटतं की मुळात मी हे का बोलले, तर याचं कुठून आला तो विचार, तो हेतू काय होता माझा, की तुझी तब्येत छान राहावी, तुझा फिटनेस बिघडतोय, किंवा तू वेळेवर नाही येते, किंवा मला त्याच्यामुळे त्रास होतोय. बऱ्याचदा ना, आणि मला हे दुर्दैवानं, मी आता स्त्री असं मी हे मान्य करते की ना, मुली बऱ्याचदा ना मला काय अपेक्षा आहे तुझ्याकडून हेच सांगत नाही पुरुषाला, आणि त्याच्यामुळे पुरुष गेस करत राहतात हिला काय पाहिजे नक्की, कशानं खुश होणार आहे, आणि ना त्यानं खूप गुंता होत जातो. तर मी हे शिकले स्वतःहून, कारण बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की प्रेम करतो ना मग ओळख की, आणि मग आपण ज्योतिषासारखे अरे मन कवडत काही ते तुझ्या मनातलं कसं ओळखणार, बऱ्याचदा नाही ओळखता येत. अशा वेळेला ना एक म्हणजे अपेक्षा बोलून दाखवा, म्हणजे बस अपेक्षा बोलून दाखवणं की का मी हे म्हणतीये, माझा काय हेतू आहे याच्या मागचा, की मला आता खूप जास्त भार पडतोय, किंवा या व्यक्तीबरोबर मी टाइम स्पेंड केल्यानंतर मला खूप बरं वाटतं, कारण आम्ही याविषयी बोलतो, तुला जर काही संशय येत असेल तर असं काहीच नाहीये, मला याच्यातून चांगलं काम मिळतं, मला शिकायला मिळतं वगैरे वगैरे. आणि ना त्याच्यामुळे मग तुझी काय अपेक्षा आहे, तुला जास्त वेळ द्यावा का, तर येस मला असं वाटतं तुम्हाला कमी वेळ देतोय, असं शब्द रचना करून प्रॉपर जर सांगितलं आपण की काय हेतू आहे, म्हणजे आपण गणित कसं सोडवायचो ना, असं स्टेप बाय स्टेप, की हे असं असं असं, आणि मग त्याचं हे उत्तर. तर मग तुम्ही तुमचे जे मुद्दे आहेत भांडणाचे डायसेक्ट करून सांगा की ऍक्शन याच्यावर अशाशी पाहिजे. आणि मला परत तेच वाटतं, याचं सगळ्याचं मूळ असं की कुठलंच नातं असं ते स्वर्गामध्ये वगैरे बांधून बिंधून काही येत नाही. जसं तुम्ही करिअरसाठी मेहनत घेता, एफर्ट्स घेता, तसंच तुमचं नात्यांसाठी सुद्धा तुम्हाला प्रयत्न करावे लागतात, आणि प्रयत्नानेच नातं चांगलं होतं. प्रेम किंवा नातं, रिलेशनशिप हे ना रिकरिंग खात्यासारखं आहे, सेव्हिंग अकाउंट नाही येते. तर सेव्हिंग अकाउंट मध्ये किंवा एफडी एकदा केली झालं काम, तर तसं नाहीये, परत रिकरिंगला परत टाकावं लागतं. तर तसं ना मी नाही का 12 वर्षांपूर्वी बोललेलो आय लव्ह यू, किंवा एक 10 वर्षांपूर्वी दिलेली की एकदा साडी, किंवा अप्रिशिएट केलं होतं तुला, नाहीये. मला असं वाटतं की ना प्रत्येकाचीच लव्ह लँग्वेज ही वर्ड्स ऑफ अप्रिसिएशन आहे. प्रत्येकाला कौतुक आवडतं, प्रत्येकाला दखल घेतलेली आवडते, आणि त्याच्यामध्ये वाक्य खूप मला आवडतं की दखल न घेणं हा दखलपात्र गुन्हा आहे.
त्यामुळे असं कधी कधी काही अपेक्षा नसते, तर त्याच्यामुळे फक्त आता टप्पड दिसतेस नो आई शपथ, म्हणजे मी आता कॅन्सल करू शकतो मीटिंग. आणि मुलींना जनरली फार छोट्या छोट्या गोष्टी हव्या असतात. अगदी अगदी. मला असं वाटतं कधी कधी की माघार घेतल्यानंतर खूप मोठा फायदा असतो. आणि हे प्रेमाचं आहे ना येस, आणि प्रेमाचं आहे ना फक्त कपललाच नाही लागू होत. आपल्या घरामध्ये जर वयस्कर आई वडील असतील, सासू सासरे असतील, बघा सगळ्यांना दखल घेतलेली आवडते की काहीतरी घरामध्ये नवीन वस्तू घेणार, टीव्ही. तर आपण असं नाही म्हणू शकत काय आजीला काय कळतं टीव्हीतलं, तिला काय विचारायचंय, किंवा हा वडिलांना बाबाला काय कळतंय फोन मधलं, किंवा हे आजोबा आहेत ना त्यांना काय विचारायचंय, अशा आहे ना. पण तसं नाहीये, विचारल्यानंतर बरं वाटतं. मला मान्य आहे तुम्हाला पूर्ण रेसिपी येते, पण सासूला फक्त कशी टाकू काकू फोडणी, जरा वेगळ्या पद्धतीने पोहे करू का, त्यामुळे चला मला विचारलं, दखल घेतली ना म्हाताऱ्या माणसांना सगळ्यांना. जी युनिव्हर्सल टॅगलाईन आहे जेवली का, त्याला अर्थ आहे येस, विचारपूस दखल. हा जेवली का, तर तसं आहे ते. तर मला असं वाटतं की या गोष्टी पाळल्यावरती तुम्ही म्हणता तसं की याच्यावरती मात करू शकता, कॉम्पेन्सेट करू शकता भांडण तुमचं. येस, आपण आता खूप भांडणाविषयी बोललो, ऑलमोस्ट भांडणच केलंय आपण व्हिडिओमध्ये. तर माझ्या मते ना भांडणही महत्वाचं असतं, कारण जसं कामाच्या बाबतीत करिअरमध्ये डिस्कम्फर्टमध्ये प्रोग्रेस होते ना, तशी मला असं वाटतं ना काय खूप भयानक लवचिक, नाजूक आणि थोडे चिघळणारे विषय असतात ना, तेव्हा भांडण होतच. तसं माझ्या मते खूप कॉन्फ्लिक्टिंग आणि कन्फ्रंटिंग इश्यूज भांडणामुळे सॉल्व्ह होतात. तसं ना बऱ्याचदा काही विषय हे भांडण करणारे असतात, घडवून आणतात, पण ना त्याच्याविषयी चर्चाच नाही ना झाली तर असं विचित्र पद्धतीनं संसार आणि नातं चालत राहतं आणि कोणी त्याच्याविषयी काहीच बोलत नाही. त्याच्यापेक्षा एकदाचं भांडण झालं आणि त्या गोष्टी सॉल्व्ह होतात. इश्यूज इतके भयानक इश्यूज ना आपण फायनली कन्फ्रंट करतो, कॉम्प्लिकेटेड इश्यूज बोलतो, भांडतो, तावा ना तुझा मुद्दा माझा मुद्दा, तुला हेच पाहिजे, तू सेल्फिश आहे वगैरे वगैरे असं सगळं. आणि मग एकदाच एक कुठेतरी जाऊन एक चांगला निर्णय घेतला जातो. बरोबर. मला तेच वाटतं की जसं म्हणजे आपण सतत आपण जे यश मिळवलं त्याच्याकडे बघितलं जातं किंवा ज्या बरोबर गोष्टी केल्या त्या अप्रिशिएट केल्या जातात, पण शेवटी त्या बरोबर गोष्टी आपण चुकांमधूनच केलेल्या असतात कधी. म्हणजे आणि खरं तर चुका किंवा आपला जो स्ट्रगल जो असतो तोच आपल्याला घडवतो. तसं मला असं वाटतं की दोघांच्या नात्यामधली भांडणच तुम्हाला घडवतात कुठेतरी, की तुमच्यातली जी भांडण आहेत त्यामुळे तुमचं नातं अजून क्लिअर होतं, स्वच्छ होतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जसा स्ट्रगल तुमचा आयुष्य तुम्हाला तुमचं आयुष्य घडवतो, तुमचा स्ट्रगल, तसं भांडण हे रिलेशनशिप छान बनवतं अजून. पण परत तेच आहे की ते भांडण सुद्धा म्हणजे तो कॉन्फ्लिक्ट, म्हणजे असं नाही की डायरेक्ट जी आपण म्हणतो नळावरची भांडणं किंवा रस्त्यावरची भांडणं तशी नाही, माणसाला आत्मविश्वास तोडेपर्यंत काही लोक म्हणजे ट्रॉमेट तसं नाही, तर खूप हेल्दी भांडणं, मोठ्या गोष्टी भांडणातनच घडलेल्या आहेत, बऱ्याच मोठ्या गोष्टींच्या निर्मिती ज्या भांडणातनच झालेल्या आहेत. त्यामुळे भांडण सुद्धा पॉझिटिव्हली तुम्ही तो त्याचा वापर करून घेऊ शकता. आणि भांडण ही अपरिहार्य गोष्ट आहे, ती कशी चॅनलाइज करायची हे तुम्हीच ठरवायचं आणि तुमचं नातं अजून कसं हेल्दी बनवायचं त्या भांडणांचा वापर करून हे पण तुम्हीच ठरवू शकता. आपल्याच हातात. आपण आता छान भांडणाविषयी बोललो, त्याच पद्धतीने हेल्दी रिलेशनशिप आणि एकमेकांना सुखी करण्याविषयी बोललो, आणि तेच म्हणजे प्रेम वगैरे. तर मला असं वाटतं आपण एकमेकांना प्रमोटही करूयात का हो, कारण मला असं वाटतं ना दुसऱ्याची प्रगती हा आपला पोटातला दुखण्याचा विषय नसावा. आणि म्हणून मराठी कॉन्टेंट क्रिएटर्स सगळे एकमेकांना सपोर्ट करूयात. तुम्हाला मराठी किडा माहितीये, वैचारिक किडा, ही किती छान गोष्ट आहे ना. म्हणजे एकदा डोक्यामध्ये किडा शिरला की तो नवीन विचार आणि जुन्या विचारांना पोखरून बाहेर काढतो तशा पद्धतीनं. तर मला त्याचे व्हिडिओज ऑलरेडी आवडतात, पण वैचारिक किडाचे खूप वेगवेगळे छान छान असे विषय आहेत की जे बोलले जात नाहीत, आणि आता आपल्याला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्यातले एक्सपर्ट्स वगैरे येऊन पण बोलतात, डिस्कस करतात. त्यामुळे वैचारिक किडाला सबस्क्राईब करा, शेअर करा इतरांबरोबर हा व्हिडिओ आवडला असेल तर, आणि कमेंटमध्ये सांगा कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला पण शेअर करायच्यात रिलेशनशिप बद्दल. आणि एकमेकांना सपोर्ट करण्याच्या ह्यानं राईट. जी तुम्हाला जर खाण्याची आणि फिरण्याची आवड असेल तर सुकीर्तजी हा चॅनल आहे. त्याचबरोबर आपण हा नवदुर्गा सेगमेंट आहे, आणि नवदुर्गा फक्त 9 दिवस कशाला, तर 365 दिवस, आणि 365 दिवस सेलिब्रेट करण्यासाठी उर्मिला निंबाळकर हा चॅनल आहे, ज्याच्यावरती खूप इंटरेस्टिंग विषय स्त्रियांचे असतात. तर तोही उर्मिला निंबाळकर चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. ऑन दिस हॅपी नोट आपण लगेचच प्रेम बिम शेअर बीर नाही का, म्हणजे तुम्हाला जिला पटवायचं आता सांगितलं की दखल घेतली पाहिजे, त्यामुळे लाईक शेअर सबस्क्राईब हे तुम्ही करायलाच पाहिजे.